विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अकोला शहराच्या गोरक्षण रोडवर मोक्याच्या ठिकाणी असलेली 10 एकर जागा होमिओपॅथिक कॉलेजसाठी प्रस्तावित आहे। मात्र या जागेवर अनेक भूमाफिया, राजकीय नेते आणि व्यावसायिक बिल्डरांचा डोळा आहे। यातच संस्थेच्या विश्वस्त मंडळानं जमीन विक्रीची निविदा काढल्यानं मोठा वाद निर्माण झालाय। तर विरोध करणाऱ्यांविरोधात साम दाम दंडभेदचा वापर सुरू असल्याचं बोललं जातंय। अकोला शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या गोरक्षण मार्गावरील होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटीची 10 एकर जागा आहे। या जागेत होमिओपॅथी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा, विद्यार्थ्यांचं वसतिगृह, रुग्णालय, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान तसंच इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी नियोजन करण्यात आलं होतं। मात्र या जागेवर बांधकाम न झाल्यानं ती तशीच मोकळी होती। गेल्या 20 वर्षात अकोला शहराचा विकास आणि नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालं। अतिशय उच्चभ्रू आणि महागडा भाग समजल्या जात असलेल्या गोरक्षण मार्गावरील 10 एकर जागा शहराच्या मध्यात आली। त्यामुळे या जागेवर अमरावती विभागातील भूमाफिया, राजकारणी आणि बिल्डर्स यांची नजर पडली। आता ही जागा संस्थेच्या संचालक मंडळातील काहींना हाताशी धरून बळकावण्याचा घाट घातला जात आहे। ही जागा आता विकण्यासाठी ट्रस्टनं जाहीर निविदाही काढली। मात्र ही संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत पंजीबद्ध आहे। या अधिनियमातील तरतुदीनुसार कोणत्याही जमिनीची व्यवहार करण्यापूर्वी किंवा लिलाव विक्री प्रकाशन करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणं गरजेचं आहे। मात्र या संस्थेनं परवानगी मिळवलेली आहे की नाही याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही। तर विश्वस्तांपैकी एक असलेल्या विजय जानी यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे। तर या संदर्भात संचालक मंडळाची कोणतीही बैठक झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। तरी संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। अकोला शहरामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या सिटीमध्ये जसे की मुंबई आहे, बेंगलोर आहे, अशा मोठमोठ्या सिटी, दिल्लीसारख्या सिटी, अशा ठिकाणी जे भूमाफियाचे जे प्रकरणं चालतात एखाद्या पिक्चरमध्ये दाखवावं याप्रमाणे एक ट्रस्टी त्या ट्रस्टच्या लोकांना विरोध करतो आहे, तर त्याच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमकी देऊन, त्याच्या घरावर दगडफेक करून, म्हणजे हे काय बिहार टाईप आपला महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये हे अकोला करण्याचं सुरू आहे। हे जोपर्यंत इथे अशा पद्धतीनं चालेल आणि ह्या ज्या पद्धतीनं त्या ट्रस्टीला हे घाबरवत आहेत, हे म्हणजे त्याचा जीव घेण्याचा याचा म्हणजे प्रकार आहे। हा त्याचा जर खून झाला तर याच्यासाठी हे ट्रस्टी लोक जबाबदार राहतील सर्व, त्याचं जर काही कमी जास्त झालं तर।